आपण रात्री सप्त्याला गेलो होतो, सप्त्यावरून आलो आता सकाळी इकडं घरी सांडगे बनवायची तयारी चालू आहे. तर बघा इकडं सांडगे बनवतात, हे बघा इकडं सांडगे बनवायला घेतले. मस्त इकडं आक्का बसले, आई बसले, इकडं मोना आणि मस्त सांडगे बनवायला लावले त्यांनी. तर इकडं सांडग्यांची मस्त तयारी चालू आहे सांडगे बनवण्याची. काय बनवलंय आका, याच्यात काय काय घेतलंय सांडगे बनवायला? चणा डाळ, मूग, मटकी आणि उडदाची डाळ, सुरण, कांदा. आका ही पूजा काय केली इथं? काय केलंय? फुलं बिलं ठेवून? वाढ वडिलांपासून ते चालत आलेले याचे मुटके करायचे, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि त्याच्यावर फुलं व्हायची आणि मग ती सुरुवात करायची. आपण श्री गणेशापासून कशी सुरुवात करतो तशी पूजा करून सांडगे बनवायला. कारण आपल्याला यो वर्षाचं यो काय बोलतात ते साठवणी, म्हणजे जसं काय आपण मसाला बनवतो वाळवणच ना तसे त्या पद्धतीने सगळी मस्त सांडगे बनवण्याची तयारी चालू आहे. मंडळी, तुम्ही सांडग्यांची व्हिडिओ बघितली, त्या बाजूला आपले सांडगे टाकलेत आणि इकडे आई मिरची वालच घालते, मसाल्याची तयारी चालू आहे. ऊन पण भरपूर आहे, दिसते का नाही माहीत नाही मिरची, पण भरपूरच ऊन पडलाय कडक एकदम. हे बघा, 5-6 प्रकारच्या मिरच्या आणल्यात आपण. शंकेश्वरी, काश्मीरी, लवंगी, बेडकी आणि पांडी का पांडा काहीतरी ती बोलतात, अशा 5-6 प्रकारच्या आपण मिरच्या इथे टाकल्यात. आणि तुम्हाला आता मसाले दाखवतो आपण. मिरचीसाठी मसाले जे आपण वापरतो, अख्खे मसाले, ते पण दाखवतो तुम्हाला. मंडळी, या बाजूला आपण सगळे अख्खे मसाले आणलेत ते काढतोय. हे मिरी घेतलाय, हे स्टार फुल 50 ग्रॅम मिरी, सगळे 50-50 ग्रॅम बहुतेक आयटम. ही मोठी वेलची, काळी वेलची, जावेत्री, दालचिनी आपण 100 ग्रॅम घेतलंय. अजून एक पॅकेट असेल ना दालचिनीचं? दालचिनी, ही गुलाब पाकली आहे, दगड फूल, सुगंध पण मस्त आहे. याला काय बोलतात? याचं नाव मला पण माहीत नाही, कोणाला माहिती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. नाकेश्वर ते नाकेश्वर, लवंग घे, लवंग, हा जिरा घेतलाय, जिरा आणि ती बडीशोप, शाही जिरा, मेथी, हे काय? तिल, सफेद तिल,
खसखस, मोहरी घेतलेली आहे. एकूण किती आयटम झाले सगळे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 एकूण 17 आयटम घेतलेत आपण हे मसाल्याचे. अजून धने बाकी आहेत, त्याच्यात धने घ्यायचे आहेत. आणि ते काय, ती वेलची एक्स्ट्रा टाकायची आपल्याला. एवढी नको, किती बस. हां, लागली तर टाकू परत. धने टाक, मसाल्यासाठी आणलेत ते. हळद एक राहिली, ते एक्स्ट्रा टाकायला आणलेत. हिंग टाकायचं, हिंग पण टाकून घे. जवळजवळ आपण टोटल आहे ना 20-21 आयटम टाकतोय सगळे मसाल्याच्या ह्याच्यात. आपला मसाला पण मस्त होतो एकदम दरवर्षी. आणि धने चांगल्या क्वालिटीचे धने पण आणलेत आपण. किती पाहिजेत ते घे, कारण धना पावडर आपल्याला दुसरी याच्यात बनवायची वेगळी. आणि हे आपले घरचे तमालपत्र मसाल्यात टाकण्यासाठी. म्हणजे अशा प्रकारे आपला मसाला बनवायला लावला आहे. उद्या मस्त चक्कीत घेऊन जाऊ. आता संध्याकाळी मसाले सगळे आता गरम करून घेतो उन्हामध्ये. संध्याकाळी तव्यावर गरम करून घेऊ भाजून मसाले सगळे. आणि उद्या चक्कीवर जाऊन सगळे दळून आणू मस्त. आणि मग तुम्हाला दाखवू मसाला पण कसा झाला आहे, तो कलर कसा आला आहे ते पण तुम्हाला दाखवू. तर बघा, सगळे प्रमाण आम्ही बरोबर घेतलेत का कमेंटमध्ये सांगा. एवढा मसाला झाला आहे टोटल आपला सगळा 20-21 आयटम. तर हळद पण टाक, किती पाहिजे ते प्रमाणात घे हळद त्याच्यात. मंडळी, फायनली आपले मसाले उन्हात गरम करून झालेत. आणि आता इकडं चुलीवरती आपण सगळे मसाले भाजून घेतोय. एवढे मसाले आहेत, मला वाटतं 2.5-3 किलो मसाले होतील ना हे सगळे. एवढे मसाले आपण घेतलेत, खडे मसाले सगळे. आणि असे सगळे आता थोडं तेल टाकून भाजून घेतोय चुलीवरती. तापतो ना लगेच बसतो, फक्त तापताय.
खसखस आहे ना ते उकळते. तर मंडळी फायनली सगळे मसाले इकडचे भाजून झालेत. एवढे भाजून झालेत सगळे. हा शेवटचा राहिलाय. आता आपण हे मसाले थंड होऊन देऊ आणि लगेच चक्कीमध्ये जाऊन मसाला दळून येऊ. तिथं तुम्हाला दाखवतो मसाला पण कसा कलर येतोय तो.